तर नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला खूप मस्त ससा आणि गाढवाची एक गोष्ट सांगणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो, सिंह आणि गाढव. तर मित्रांनो, गोष्ट चालू करत आहे. एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात हरिण, वाघ, सिंह, ससा, कोल्हा यांसारखे जंगली प्राणी गुण्यागोविंदाने राहत होते. त्या जंगलाचा राजा सिंह होता. सिंहाने आपली राज्यव्यवस्था मात्र खूप चोख सांभाळली होती. अगदी सारीच प्रजा एकदम खुश होती. कुठे कोणाला काही कमी नाही हे पाहण्यासाठी सिंह नेहमी संपूर्ण जंगलभर फिरत असे. सगळ्यांचीच विचारपूस करीत असे. एक दिवस असाच आपल्या राज्यात फेरी मारत असताना त्याची नजर एका जंगलाला लागून असणाऱ्या क्षेत्रात गेली. तेथे नुकतीच मानवी वस्ती निर्माण झाली होती. आपल्या राज्याला, आपल्या प्रजेला या वस्तीवाल्या प्राण्यांपासून काही धोका तर नाही ना, याचा अंदाज लावण्यासाठी सिंहाने वस्तीजवळ जाण्याचे ठरवले. सिंह नदीच्या काठाकाठाने वस्तीजवळ पोचला. वस्तीच्या अगदी सुरुवातीलाच एका परिटाचे घर होते. त्या परिटाकडे काही गाढवे आणि कोंबडे होते. त्यांच्या गाढवांमध्ये जित्या नावाचे गाढव फारच विचित्र होते. आपण गाढव आहोत हेच त्याला मान्य नव्हते. आपण आपल्या बाकीच्या भावांपेक्षा वेगळे आहोत असे त्याला नेहमी वाटायचे. सिंह लपून छपून वस्तीचे परीक्षण करीत असताना जित्याची नजर त्यावर गेली. त्याला वाटले की हा आपल्या वस्तीला नुकसान पोचवण्यासाठी आला आहे. याला चांगला धडा शिकवायला हवा. जित्या लहानाचा मोठा परिटाकडे झाल्याने त्याला सिंह काय चीज असते हे ठाऊकच नव्हते. मात्र तो त्याला स्वतःच्या विचाराच्या धुंदीत सिंहावर हल्ला करायला तयार झाला. त्यावेळी सिंह मात्र शांतपणे वस्तीतील लोकांना दुरूनच निहाळत होता. जित्या आपल्यावर हल्ला करतोय याची सिंहाला भनक नव्हती. इकडे जित्याने हल्ला करण्यासाठी पवित्रा घेतला आणि तो हल्ला करणारच. त्यावेळी कोंबड्याने जोराने ओरडले. सिंहाने याआधी कोंबड्याचे ओरडणे ऐकले नव्हते, त्यामुळे तो फारच घाबरला. त्याने कुठलाही विचार न करता तेथून पळ काढला. ते पाहून गाढवाला मात्र स्फुरण चढले. त्याला वाटले की हा प्राणी आपल्याला घाबरून पळतो आहे, म्हणून त्याने सिंहाचा पाठलाग करायला सुरुवात केली. इकडे सिंहाने मागे वळून न पाहता आपल्या मागे तो कोणीतरी वेगळा प्राणी आहे या विचाराने पुढेच पळत होता. हा पाठलाग बराच वेळ सुरू राहिला. शेवटी सिंहाला वाटले की आपल्या प्रजेने जर आपल्याला असे पळून येताना पाहिले तर त्यांनाच कोणीच आपला मान ठेवणार नाही. अपमानित जीवनापेक्षा सन्मानाने मरण बरे, असा विचार करून सिंह त्या न पाहिलेल्या प्राण्याचा सामना करण्यासाठी वळाला आणि समोर गाढवाला पाहून चक्रावून गेला. आतापर्यंत एक गाढव आपला पाठलाग करीत होते आणि आपण मूर्खपणे पळत होतो याबद्दल सिंहाला स्वतःचीच लाजही वाटली आणि स्वतःवर हसू आले. आता सिंहाची भीती पार निघून गेली होती. मात्र जित्या तर गाढवच होता. जित्या आपल्या उत्साहीत सिंहावर तुटून पडला आणि स्वतःचा जीव गमावून बसला. नंतर काही दिवसांनी पुन्हा सिंहाने त्या वस्तीजवळ जाऊन पडताळणी केली आणि तो आवाज कोंबड्यासारखा लहान प्राण्याचा आहे. त्याच्यापासून आपल्या प्रजेला पुढे काही त्रास होणार नाही हे समजून घेऊन आपल्या प्रजेसोबत आनंदाने राहू लागला. तर मित्रांनो, या गोष्टीतून शिकण्यासारखं काय आहे मित्रांनो? मंडळी, त्या कथेत सिंह म्हणजे आपण आणि जित्या म्हणजे आपली संकटे. जीवनात बरेचदा आपल्या प्रश्नांचे, समस्येचे योग्य आकलन न झाल्याने आपल्याला त्या खूप मोठ्या वाटू लागतात. कधी अचानक ओरडणाऱ्या कोंबड्याप्रमाणे संकटे अचानक येतात, तर आपणही सिंहाप्रमाणे आंबावून जाऊन त्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. पण जर आपण थोडे स्थिर होऊन या संकटाचे व्यवस्थित निरीक्षण केले, त्यांना हिमतीने समोर गेलो तर ही संकटे
गध्यासारखी कमकुवत वाटतात, तेव्हा समस्या कुठलीही असू द्या, तिच्यापासून दूर पळण्यापेक्षा तिच्या मागे हात धुवून पळा आणि त्या समस्येचा असा फटका द्या की तिने स्वतः देवाकडे प्रार्थना करावी आणि म्हणावं, याच्या मार्गात पुन्हा नको पाठवू देवा, लय बेकार तुडवतो हा. तर मित्रांनो, आजची गोष्ट संपली. तर तुम्हाला कशी वाटली गोष्ट हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये.